सोशल मीडियावर वाढत्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या गुंतवणूक सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबीने 2026 पासून कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या नियमांनुसार सोशल मीडियावर शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक पर्यायांबाबत सल्ला देणाऱ्या व्यक्तींना सेबीकडे नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे। तसेच सल्ला देताना पारदर्शकता राखणे आणि उत्तरदायित्वाची जबाबदारी पाळणे आवश्यक असणार आहे। गेल्या काही वर्षांत YouTube, Instagram, Telegram यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर फिन्फ्लुएन्सर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यापैकी अनेकांकडे अधिकृत परवानगी नसतानाही ते विशिष्ट शेअर्स किंवा गुंतवणूक पर्यायांची शिफारस करत असल्याचे आढळून आले आहे। काही प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर गुंतवणूक सल्ल्याला स्पष्ट नियमांच्या चौकटीत आणण्याची गरज सेबीने व्यक्त केली आहे। नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार गुंतवणूक सल्ला देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा संशोधन विश्लेषक म्हणून मान्यता घेणे आवश्यक राहील। प्रायोजित किंवा शुल्क घेऊन दिल्या जाणाऱ्या सल्ल्याबाबत स्पष्ट माहिती देणेही बंधनकारक असेल। तसेच हमी परतावा, अतिशयोक्तीपूर्ण नफा दावे किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। तज्ज्ञांच्या मते सोशल मीडियामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला तरी चुकीची किंवा अप्रमाणित माहिती पसरवण्याचा धोका देखील वाढला आहे। त्यामुळे पारंपरिक आर्थिक सल्लागारांवर लागू असलेले नियम आता सोशल मीडियावरील सल्लागारांनाही लागू करण्यामागे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आहे। या निर्णयामुळे गुंतवणूक क्षेत्रात पारदर्शकता वाढे आणि बाजारातील विश्वास अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।